नमस्कार. तू रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत ईश्वरीला भेटण्यासाठी इथे ईश्वरीची आई आणि वडील दोघेही आलेले असतात. त्यातच त्यांना जेव्हा कळतं की राकेश स्वतःचं सगळं काही विसरून गेलं आहे, तर ही त्याची नाटकं असतील का असाही त्यांना डाऊट असतो. त्यातच बाबा सांगू लागतात की माझा ॲक्सिडेंट करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही राकेशच आहे. हे सत्य त्यांनी स्वतःच्या तोंडाने आता सांगितल्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला खरंच खूप वाईट वाटतं. आता नम्रता आपल्याला इथे ओव्हरच करताना दिसते. ओव्हर म्हणजे अतिच करते, कारण इथे ती खूप भांडते. ती कुणाचं काही ऐकायला तयार नाही. आकाश काय सांगतोय तेही ऐकून घ्यायला तयार नाही. तिचा हा एवढा राग कसा निवळेल, काय करावा हे आकाशला सुचेना. आकाशने अगदी सरेंडर केलं तिच्यासमोर असंही म्हणायला हवं. इकडे मात्र आपल्याला हे पाहायला मिळेल की ज्या वेळेला बाबा सांगतात की माझा ॲक्सिडेंट हा राकेशने केला आहे, मी स्वतः पाहिले, त्या व्यक्तीने आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये गैरसमज निर्माण केले. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, बघा ना, त्यावेळेला तुमचा ॲक्सिडेंट झाला ना, मला असं वाटलं की हे अर्णव सरांनीच केलं आणि मी त्यांच्यावरती पण किती रागवले होते, किती गैरसमज निर्माण झाले होते. ह्या सगळ्या गोष्टींमागे फक्त राकेश हा एकच व्यक्ती होता. त्याच्या पापांची शिक्षा त्याला मिळायला हवी, पण तो आत्ता सगळं विसरून गेला. ह्या गोष्टीची खंत सगळ्यांना वाटत असते, पण त्याला सोडायचं नाही. त्याचं काहीही झालं तरी त्याला शिक्षा मिळायलाच हवी. आपल्या बाबांच्या आयुष्याचं इतकं मोठं त्यांनी नुकसान केले, बाबांना खरंच न्याय मिळायला हवा असंही ते ईश्वरी म्हणत असते. डोळ्यात तिच्या पाणी येतं. तितक्यात तिला रडताना पाहून आजी आल्यानंतर विचारू लागते, तू का रडत आहे? तर अर्णव सांगतो की ती फार इमोशनल झाली, आईबाबांना खूप दिवसांनी भेटली म्हणून. ठीक आहे, चला. तर इथे आजी म्हणू लागते की आता मी तुम्हाला ना बर्फी देते, बाळ झाले त्याची बर्फी सगळ्यांना आजी देते. तितक्यात ना राकेश तिथे येतो, जावई बापू बर्फी घ्या असं आजी म्हणू लागते. तर इथे ईश्वरीची आई सुप्रिया उठते आणि म्हणते की तुम्ही नका देऊ, मीच देते त्याला बर्फी. तरी ती म्हणते म्हणजे काय? आता इथे आपल्याला पाहायला मिळणार की ईश्वरीची आई ही राकेशकडे जाते आणि त्याच्या कानाखाली इतकी जोरात मारते आणि त्याला बर्फी नाही, हीच शिक्षा योग्य आहे असं म्हणते. सगळ्यांना शॉक लागतो की हा काय प्रकार आहे, यांनी राकेशच्या कानाखाली का मारली? सगळेजण आश्चर्यचकित होऊन सुप्रियाकडे पाहत असतात. सुप्रिया म्हणते याची हीच लायकी असं म्हणत सगळ्यांसमोर ती बोलू लागते राकेशबद्दल आणि सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो. तिचं वागणं किती वेगळं आणि विचित्र आहे. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, ती बोलत असते. इथे आपल्याला हे पाहायला मिळेल की आकाश खूप प्रयत्न करू लागतो इथे आपल्या नम्रताशी बोलण्याचा. शेवटी मध्यस्थी करण्यासाठी शुभंकर येतो आणि तोही नम्रताला समजावू लागतो की तू फारच ओव्हर करते, त्यांचं म्हणणं तरी ऐकून घे. तुमच्या दोघांची परिस्थिती खराब होती, तुम्ही दोघंही वाईट नाही. पण नम्रता मात्र काही समजून घ्यायला तयार नाही. ह्या गोष्टीचा आता राग आकाशला पण आला आहे. किती वेळा सॉरी म्हणू, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, तू काही केलं ऐकायलाच तयार नाही आहे. मला आता तुझ्याशी बोलायचंच नाही. मला कळलं आहे तू जो काही मूर्खपणा करते, बालिशपणा म्हणायला हवं याला, असं म्हणत तो तिथून निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर नम्रता रागारागाने त्याच्याकडे वळूनही पाहत नाही. इकडे मात्र आता ईश्वरीची आई म्हणू लागते की आता मला निघायला हवं, भरपूर वेळ आम्ही इथे थांबलो आहे, आता खूप उशीर होतो आहे, चला येतो आम्ही असं म्हणत निरोप घेऊ लागते. आणि जाण्या अगोदर एकदा पुन्हा आजीला सांगू लागते की अंजलीच्या बाळासाठी त्याचा जन्म व्यवस्थित व्हावा, निर्विघ्न व्हावा, काही त्याच्यावर संकट येऊ नये म्हणून मी एक नवस बोलली होती देवाला, तर तो नवस तुम्ही फेडाल का? तर तिने एक चिठ्ठी दिली आहे, त्या सगळी सामग्री दिली आहे आणि रामरक्षा पठण करा असंही त्या नवसमध्ये ती बोललेली होती. तर तुम्ही सगळेजण रामरक्षाही म्हणा आणि मी दिलेली पूजा साहित्याची चिठ्ठी ती आणून तसं सगळं करा, मला परत यायला जमणार नाही, यांची तब्येत बरी नसते, क्लाउड किचन सांभाळायचं असतं, असे सगळे कारणं सांगून इथे वल्लवी आजीकडे चिठ्ठी देते आणि लिस्ट दिलेली असते काय करायचं काय नाही, सामानाची पण. तर आजी म्हणते तुम्ही जसं सांगाल तसंच आम्ही बारसं करू, तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणत आजीनेही तिला वचन दिले, तुमचं नवस आम्ही फेडू. आणि इथे मग सगळ्यांचा निरोप घेऊन ईश्वरीची आई निघत असते. राकेशही तिला समोरून हात जोडून येतो असं म्हटल्यानंतर तोही हात जोडून त्यांना नमस्कार करतो. आता पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की नम्रता रागावून दारामध्ये येऊन बसलेली असते. शुभंकर तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि तिला म्हणू लागतो की आता ना तुझा हा राग आहे ना, हा थोडा वेळ बाजूला ठेव, खूप झालं, खूपच जास्त ओव्हर करत आहे असं आता मलाही वाटू लागलेलं आहे. तर नम्रता म्हणते तू तर याच्यात ह्या विषयात बोलूच नको, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. तर इथे तो म्हणू लागतो की नक्की तुझं काय म्हणणं आहे,
आहे, काय प्रकरण काय आहे. तर ती सगळ्या गोष्टी सांगू लागते की आकाशच्या आईला ती पसंत नाही, अगदी बाळ झालं म्हणून आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली, तिने आमच्याकडे डोळे मोठी मोठी वटारून पाहिली, ह्या सगळ्या गोष्टी ती सांगू लागते. तर इथे शुभंकर म्हणतो प्रकरण जरा अवघड आहे, तुझी आत्तापासूनच त्या घरामध्ये किंमत नाही, तुला धुसफूस करताय आणि तू तुझं मत सगळ्यांसमोर आता तू व्यक्त करायला हवं. तू जे आज केलं आहे ते आकाशलाही कळायला हवं, आता त्यालाही समजायला हवं की कुणाला काय करायचं आणि कसं करायचं. ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आत्ताच क्लिअर झालेल्या बऱ्या, नाहीतर पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचं ओझं तुझ्यावर लादण्यात येईल, त्या ओझ्याखाली तू दबून जाशील, तुमच्या नात्याला अर्थ काय राहणार. बरं झालं तू आकाशला तुझं मत क्लिअर केलं आहे असं सांगून इथे शुभंकर उठून जातो. नम्रता आता विचार करू लागली आहे की खरंच मी लग्न करावं का नाही आकाशसोबत. आकाशचे आत्तापासूनच इतके प्रॉब्लेम्स आहे. इथे आपल्याला पाहायला मिळेल की इथे ईश्वरीची आई म्हणू लागते की खरंच हे सगळं प्रकरण किती अवघड होऊन बसले, आपल्याला खरंच काय करावं ह्या प्रकरणात ते सुचणारच नाही. त्याने आता जे ढोंग केलं आहे सगळं विसरण्याचं, त्याच्यातनं त्याला आपण कसं धडा शिकवणार आणि कसं त्याला शिक्षा मिळवून देणार. अंजलीचा जीव त्याच्यात अडकला आहे, हेही ते आणखी एक मोठं प्रकरण. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर माझं जर डोकंच काम करत नाही इशू, असं म्हणत सुप्रिया डोक्याला हात लावू लागते. तर इथे अर्णव म्हणू लागतो की ह्या माणसाने आपल्याला सगळ्यांना खूप ताप दिला आहे, त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा नक्की देणार मी, नक्की. राकेश इकडे बसलेला असतो. मामा त्याच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतात, पण तो अनोळखी असल्यासारखं वागू लागतो. तर मामा सांगू लागतात मी तुमच्या बायकोचा मामा आहे, मी त्या वल्लवीचा नवरा आहे, आठवलं का मी कोणी, असं म्हणत ओळख सांगू लागतो. राकेश म्हणतो खरं सांगू का मला काहीच आठवत नाही. तर तुम्ही मला एकच गोष्ट परत परत रिपीट करून सांगू नका. तितक्यात ना तिथे आपल्याला अंजली घाई गडबडीत येताना दिसते आणि अंजली राजेशला म्हणू लागते की प्लीज माझ्यासोबत खोलीत चला ना, बाळणारा खूप त्रास देतो आहे, मी त्याला कसं बसं आत्ता झोपवले, मलाही खूप वेळ झाला झोप येते पण बाळामुळे मला झोपता येत नाही, तुम्ही थोडा वेळ बाळाला घेऊन बसता का मांडीवर, मग तुम्ही सांभाळा थोडा वेळ, मग मी थोडा वेळ झोपते. तर राकेश म्हणतो की माझ्यावर कुठल्याही प्रकारचं ओझं लादू नका नात्यांचं, मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुमच्या खोलीत नाही येऊ शकत, परस्त्रीसोबत मी एका खोलीत कसं जाऊ, असा प्रश्न आता त्याने इथे उपस्थित केलेला दिसणार. शुभंकर इथे नम्रताला हाका मारू लागतो जेवणासाठी आणि नम्रता आल्यानंतर म्हणते की मला जेवायचं नाही. तर इथे शुभंकर म्हणू लागतो बघ तुझ्या आईवडील घरी आले तर ते काय विचार करतील, शुभंकर एकटाच जेवला, आमच्या नमुनं जेवू पण घातलं नाही, कसा माणूस आहे. तर तो तिला चेष्टामस्करी करून इथे हसवू लागतो. तिच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी का होईना हसू येतं आणि तो म्हणू लागतो की बघ तू जर इंदोरमध्ये असतानाच मला पसंत केलं असतं, मी तुझ्याशी लग्न पण केलं असतं आणि हा जो काही गोंधळ चालला आहे तुझ्या आयुष्यात तो झाला पण नसता. तरी ती नम्रता म्हणते काहीही काय, आणि तुझ्याशी कोण लग्न करणार, तुला कोणी भाव दिला असता, मी तर अजिबातच दिला नसता. अशी फ्लटिंग इथे दोघांमध्ये चालू असते. शुभंकर मग म्हणतो बघ 2 मिनटासाठी का होईना तू हसलीस ना, मला खूप बरं वाटलं आणि तू खरंच तुझा राग आता विसरून जा बरं आणि बस जेवायला, असं म्हणत तो तिला वाढू लागतो आणि स्वतःही जेवायला घेतो. तर इथे आता तो ना नम्रताला विचारू लागतो तुम्ही दोघे कुठे भेटला, तुमची लव्ह स्टोरी कशी झाली, काय कोणी कोणाला प्रपोज केलं, या सगळ्या गोष्टी मला डिटेलमध्ये ऐकायला खूप आवडेल, तर तू मला सांगशील का, असं म्हणाल्यानंतर इथे नम्रता मग गालातली गाल हसू लागते आणि म्हणू लागते आमची लव्ह स्टोरी ना जरा हटकेच आहे, त्यांनी मला प्रपोज नाही केलं, मीच त्यांना केलं. पण विषय असा होता की त्यांनी मला सगळ्यात पहिली मार्केटमध्ये पाहिलेलं आणि तिथेच त्यांना मी आवडलेली, त्याच्यानंतर कशा कशा आमच्या भेटी होत गेल्या आणि ही गोष्ट त्यांनी मला खूप नंतर ज्यावेळेला मी प्रपोज पण करून झालं आणि तेव्हा सांगितली. आणि हे सगळं ऐकताना शुभंकर खूप मजा घेत असतो नम्रताची. नम्रता सगळं काही आनंदाने सांगत असते, ती प्रत्येक गोष्ट खडांखडा आता इथे शुभंकरला सांगताना आपल्याला दिसेल आणि जुन्या आठवणींचा उजाळाही घेत असते ती. इकडे मात्र राजेशला खूप विनवण्या करत असते अंजली की खोलीत चला, किती वेळ हे असं हॉलमध्येच बसून राहणार, आपली खोली आहे, आपण आराम करायला हवा. तर राकेश म्हणू लागतो की मी तुम्हाला पहिले पण बोललो की माझ्यावर कुठल्याही प्रकारचं ओझं लादू नका, तुम्ही माझ्यासाठी अनोळखी आहात, तर मी अनोळखी व्यक्तीसोबत कसं काय एका खोलीत राहीन, मी नाही राहू शकणार, असं त्याने स्पष्ट सांगितलं. त्या दोघांमधला हा जो काही संवाद आहे तो अर्णव आणि ईश्वरी ऐकते आणि ती ईश्वरी आता राकेशसोबत बोलण्याचा प्रयत्न करते की ताई तुमच्या बायको आहे, तुम्हाला मूल झाले, तर ती परिस्थिती कशी असेल, तुम्हाला जरी आठवत नसेल तरी आम्हा सगळ्यांना आठवतं ना, तुम्ही यांचा नवरा आहात, असं सगळं काही ते तो सगळेजण त्याला समजवतात. पण तो म्हणतो की नाही मला कुठल्याही ओझ्याखाली राहायचं नाही, मी इथे नाही तर थांबणारच नाही, जातो मी, असं म्हणू लागतो. तर इथे लगेचच चक्कर येऊ लागते आपल्या
अंजलीला आधीच ती टेन्शनमध्ये, त्यात हा निघून जाणार म्हटलं होतं तिला आणखी जास्त टेन्शन येणार. तरी त्या अंजली चक्कर आल्यामुळे खाली कोसळणार. तेवढ्यात इथे ईश्वरी आणि अर्णव तिला पकडतात, खाली सोफ्यावर बसवतात. आता इथे अंजली आणि टेन्शनमध्ये दिसणार. त्यात अर्णव राकेशला समजावून सांगतो की तुम्ही जरी अनोळखी असलात तरी आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही नवरा बायको आहात, त्यामुळे तुम्ही अनोळखी नाही. तर तुम्ही तुमच्या मनात जो काही असा गोंधळ घालून ठेवला आहे तो तरी आता तुम्ही सोडून द्या. आम्हाला आठवतं तुम्ही आमचे दाजी आहात, आमचे अंजलीचा नवरा आहे, आणि तुम्ही एक खोलीत राहणं म्हणजे काही परस्त्रीसोबत राहणं असा अर्थ होतच नाही. तर एवढं व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर तो सगळ्यांच्या हट्टाखातर इथे अंजलीच्या खोलीत जायला तयार होतो. पण अंजलीला तो खोलीत जाऊन म्हणतो, माझ्यावर नात्यांचं ओझं लादू नका प्लीज. तर ती म्हणते की बघा ना, मी जशी या बाळाची आई आहे तशी तुम्ही बाबा आहात. जशी तिला माझी गरज आहे तशी तुमची पण आहे. तुम्ही तिला एकदा मिठीत तर घेऊ शकता ना, तुमचं बाळ आहे ते. किती स्वप्न पाहिली होती ते येणार जन्माला म्हणून, आता मला खूप एकटं वाटतंय असे अंजली म्हणू लागते. तर राकेश म्हणतो की तुम्ही मला किती सहज स्वीकारलं आहे, मी एवढं सगळं विसरून गेलो आहे तरी ह्या गोष्टीचं मला कौतुक तर वाटतंच, पण मी आत्ता मला वेळ हवा आहे, मला खाली अंथरूण घालून द्या, मी खाली झोपतो. तरी अंजली म्हणते ठीक आहे, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, फक्त आम्हाला सोडून जाऊ नका कुठे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल रात्री सगळेजण गाढ झोपलेले असतात, पण ईश्वरी अर्णवला काही केला झोप येत नसते. आणि त्याचं कारण म्हणजे तो राकेश. काय करेल तो पुढे, कसं करेल, त्याच्या पर्दाफाश कसं करायचा हा विषय चालू असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की बाळ रडू लागतं, झोपेतनं उठलेलं असतं, आणि बाळ रडण्याचं कानुसा इथे अर्णव आणि ईश्वरीला लागतो. तर ते दोघंजणं लगेच त्या दिशेने खाली येत असतात. राकेश खूप प्रयत्न करतो इथे अंजली उठेल म्हणून पाहण्याची वाट, पण अंजली काही उठत नाही. बाळाला मात्र रडतं येतं, त्याला शांतता करावं लागेल हा विचार करून इथे राकेशने बाळाला उचलून घेतलेलं असतं, आणि त्या बाळाला रडू नये म्हणून तो आता त्याला जोजवण्याचा प्रयत्न करत करत खोलीच्या बाहेर बाळाला घेऊन जातो. तर इथे ईश्वरी आणि अर्णवला सारखी भीती वाटत असते की ह्या राकेशने जर बाळाला काही केलं तर, अंजलीताई झोपलेली असताना तो बाळाला घेऊन पळून गेला तर झालं. त्यांना जी शंका आहे ना ती आता खरी ठरते की काय, असा प्रसंग आता इथे आपल्याला दिसणार आहे. बाळाला छान प्रकारे गुंडाळून इथे राजेश हा खोलीच्या बाहेर आणि बघता बघता दाराच्या बाहेर निघून जातो. त्याच्या पाठोपाठ पाठलाग करत इथे ईश्वरी आणि अर्णव त्याला शोधायला बाहेर जातात. तर बाहेर जाऊन पाहतात तर काय, 2 मिनिटात हा राजेश बाळाला घेऊन गायब झालेला दिसणार. अंजली झोपलेली. आता ईश्वरी आणि अर्णव विचार करते की हा 2 मिनिटात बाळाला घेऊन कुठे गायब झाला. आता त्याने किडनॅप केले की काय बाळाला, आपल्याकडनं काय काय मागू शकतो, आणि बाळाला जर काही केलं तर अंजलीताई काय करेल, हा प्रश्न आता ईश्वरी पुढे आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन ट्विस्टसोबत.